जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, स्वातंत्र्य म्हटलं की प्रत्येकाला स्वातंत्र्य हे हवं असतं. मग त्याच्यामध्ये लहान मूल असो, स्त्री पुरुष असो, मुलगी असो, मुलगा असो, प्रत्येकाला वाटतं की आपल्याला स्वातंत्र्य हे हवं आहे. परंतु पूर्वीच्या काळामध्ये स्वातंत्र्य हे पूर्वी होतं, नाही अशातला भाग नाही. परंतु स्त्री स्वातंत्र्य किंवा मनुस्मृतीनं घालून दिलेल्या काही गोष्टी पाहता आजचा आणि हजारो वर्षापूर्वीचा विचार जर केला, तर आपण तुलनात्मक विचार जर केला, तर आजची परिस्थिती ही घातक ठरत आहे. कशी ते आपण बघू. तर पूर्वीच्या काळामध्ये स्त्री स्वातंत्र्य होतं, परंतु त्याला काही मर्यादा होत्या. जसे स्त्रीला शिक्षणाचा अधिकार होता, नाही अशातला नाही भाग नाही. परंतु आज आपण जो इतिहास वाचतो आहे तो चुकीचा असल्यामुळे आपल्यामध्ये गैरसमज निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे आपली सनातन धर्माविषयी, हिंदू धर्माविषयी आस्था बदलत गेलेली. त्याचं कारण आपण पुढे बघूच. तर पूर्वीच्या काळामध्ये माता गार्गी, माता सीता, माता सावित्री, माता अहिल्या, त्यानंतर आधुनिक काळाचा मध्ययुगीन भाग जर म्हटलं तर महाराणी नागनिका, त्याच्यानंतर नायिका देवी गुजरातच्या, महाराष्ट्रातील आत्ताच मी तुम्हाला सांगितलं नायिका देवी, नागनिका, त्याच्यानंतर अहिल्याबाई होळकर, त्यानंतर राष्ट्रमाता जिजाऊ, ह्या सर्व शिकलेल्या स्त्रिया होत्या. यांनासुद्धा त्या काळामध्ये स्वातंत्र्य होतं, परंतु काही मर्यादा ह्या स्त्रियांनी त्या काळात पाळलेल्या होत्या. आजही भरपूर स्त्रिया शिकलेल्या आहेत, नाही अशातला भाग नाही. परंतु स्वातंत्र्याच्या नावाखाली ज्या काही घटना घडतात त्याला समाज कारणीभूत असतो. समाजाने दिलेली परवानगी म्हणा किंवा समाजामध्ये वावरताना आपण कुठल्या पद्धतीचं वावरायला पाहिजे. एक ठराविक काळ आहे. ठराविक काळामध्ये जर समजा एखादी मुलगी असेल, हा भाग स्त्री स्वातंत्र्याचा विषय म्हणून नाही, तर एखाद्या स्त्रीनं नेमकं कुठं जायला पाहिजे, कसं जायला पाहिजे, पंजाबी घालून जायला पाहिजे किंवा पॅन्ट शर्ट घालून जायला पाहिजे, जीन्स पॅन्ट घालायला पाहिजे, कुठल्या वयापर्यंत ती जीन्स पॅन्ट चालती, हे ठराविक एक माप असायला पाहिजे. त्याला ठराविक कालावधी असायला पाहिजे, त्याला बंधन असायला पाहिजे. परिपूर्ण तुम्ही कुठल्याही कपड्यामध्ये कुठेही जाल तर त्याला अर्थ नाही. आणि त्याच्याचमध्ये हे असे पूर्वीच्या काळामध्ये रावणासारखे दुष्ट लोक होते. त्यानंतर दुर्योधनासारखे होते, कंसासारखे होते. असे अनेक दुष्ट लोक, प्रत्येकाची नजर ही फार वेगळी असते. आणि नंतरच्या आत्ताच्या काळामध्ये जरी पाहिलं आपण किंवा मध्ययुगीन काल जरी बघितला, बाबराच्या काळामध्ये किंवा औरंगजेबाच्या काळामध्ये भले त्या राजांनी अत्याचार स्वतःहून नसतील केले, परंतु त्याच्या सैनिकांनी भारतीय समाजावरती अत्याचार झालेले आहेत. म्हणजे हा कुठंतरी एक प्रकार कसा आहे, तुम्ही इतिहास वाचून बघा, इतिहासाची पानं उलगडून बघा, त्या मध्ययुगी काळामध्ये काय परिस्थिती होती. नंतरचा काळ, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा महाराष्ट्र कसा होता, हे सर्व बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की स्त्रियांना मर्यादा का असायला पाहिजे. त्यांना स्वातंत्र्य काही कालावधीमध्ये ठीक आहे, परंतु काही भागामध्ये ते मर्यादित असायला पाहिजे ना. आज आपण पाहतोय की छत्रपतीच्या काळामध्ये अनेक अत्याचारी जुलमी
लोक महाराष्ट्रावर चालून आले, त्यांनी अत्याचार केले, काही राजपुतान्यामध्ये अत्याचार झाले मध्ययुगीन काळामध्ये, अशा अनेक इतिहास आपण वाचलेले आहेत. नाही अशातला भाग नाही. तुम्ही इतिहासाची पानं, मी म्हणतो म्हणून नाही, तर इतिहासाची पानं वाचा, चाळा ती पानं, आणि चाळल्यावर तुमच्या लक्षात येईल की खरा इतिहास काय आहे ते. आज आपण 21व्या शतकामध्ये वाटचाल करतोय. काही दिवसामध्ये 25, म्हणजे 21-22वं शतक सुरू होईल, जे काय असेल ते. आणि ह्या 21व्या शतकाच्या कालावधीमध्ये, म्हणजे आज 2026 आहे, भविष्यात 21,001, 21,002 असं सुद्धा होऊ शकतं, जे काय असेल ते. तर ह्या 21व्या शतकाकडे वाटचाल करत असताना ज्या काही गोष्टी आपण निदर्शनास सध्या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत, जसे की अशोक खरात, ते फलाना महाराज, इब्राहिम महाराज, ते जे काय महाराज लोक असतील, भोंदू बाबा, हे काय गोष्टी आहे की स्वातंत्र्याचा जो विपर्यास केला जातो कुठल्याही गोष्टीमध्ये, मग ती शिकलेली स्त्री असो, अशिक्षित स्त्री असो, जे काही असेल, त्याच्यामध्ये काय होतं की हे असे जे भोंदूगिरी करणारे लोक आहेत, तो कुठल्या समाजाचा असो, एखादा पादरी असो, तो जो आहे, किंवा मग जे कोणी असतील, हे भोंदूगिरी करणारे लोक जे आहेत, हे काय करतात की अशा लोकांच्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतात. मग कोणाला मूल होत नाही, कोणाच्या नवऱ्याची दारूची अडचण आहे, कुणाचा नवरा घरी येतच नाही 15-15 दिवस. ह्या ज्या भोंदूगिरी लोकांकडे गेल्यानंतर हे काय करतात, त्याचा गैरफायदा घेतात. किंवा आजच्या परिस्थितीमध्ये मुलगी म्हणते की मला स्वतःचं जीवन माझ्या परीने जगायचं आहे, मला कंपनीत जॉब करायचा आहे, गव्हर्मेंट जॉब करायचा आहे. उदाहरणं सांगतो आहे स्त्री स्वातंत्र्याची परिस्थिती कशी आहे. तर बंधू आणि भगिनींनो, वास्तविक पाहता आता आपण नाशिकची TLC कंपनी वगैरे काय आहे, ती टाटाची कंपनी, मी जास्त लांब जात नाही, तुम्ही ते संशोधन करा. त्या ठिकाणी त्या ज्या बाईने मुलीचं रॅकेट चालवलं, ते कसं चालवलं तुम्ही इतिहास बघा, त्याचा अभ्यास करा, आणि त्याच्या अभ्यासानुसार तुमच्या लक्षात येईल स्त्री स्वातंत्र्य कितपत योग्य आहे. आता प्रत्येक मुलीला वाटतं की मी माझ्या पायावर उभं राहिलं पाहिजे, माझ्या परिस्थितीनं मी जीवन जगलं पाहिजे, मला पाहिजे तसं, हवं तसं मी जीवन जगलं पाहिजे, माझ्या पद्धतीनं मी वागलं पाहिजे. आज 30 वर्ष झालं तरी ती जीन्स पॅन्ट घालून फिरते, म्हणजे हे कितपत योग्य आहे? म्हणजे, आणि लग्न करायचं नाही, तो नंतरचा विषय, तरी आपण त्याच्यावर थोडक्यात चर्चा करू. लग्न करायचं नाही, मला गुलाम व्हायचं नाही, म्हणजे शेवटी तुम्ही आज जरी गुलाम नाही झाले, लग्न जरी नाही केलं, तरी तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने आपल्या पायावर दगड मारून घेताय. किंवा मग त्या शेख चिल्लीसारखं ज्या फांदीवर तुम्ही बसलेत, तीच फांदी तुम्ही काय करायला लागले, ते खोडापासून अलग करायला लागले. म्हणजे खोडापासून अलग केल्यानंतर काय होणार आहे की तुम्ही कुठं पडणार आहे ते तुमच्या लक्षात यायला पाहिजे. तर बऱ्याचशा मुली कंपनीमध्ये जॉब करत आहेत, नोकरी करत आहेत, काही सरकारी जॉब करत आहेत, काही प्रायव्हेट जॉब आहेत, काही महामंडळाचे जॉब आहेत. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे प्रकार चालू आहेत. महिलांवर प्रत्येक मानसिक, शारीरिक सगळ्याच प्रकारचं शोषण त्या ठिकाणी होत आहे. परंतु बोलणार कोणाशी? ना जॉब सोडू शकत नाही, पैसा येतोय. दुसरी गोष्ट 40-50 हजार, 20,000, 15,000 जो काही येतोय, 10,000च्या पुढे जे काही पेमेंट येतं आहे ते सोडू शकत नाही. दुसरी गोष्ट, त्रास तर होतोय, मानसिक छळ होतोय, पण बोलू शकत नाही. शारीरिक छळ होतोय, तेही बोलू शकत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आपण निर्णय काय घ्यायचा? सगळ्यात मोठी चुकी आईवडिलाची. माझं तर स्पष्ट मत आहे, तुमचं ग्रॅज्युएशन झालं, तुम्ही लग्न करायला हरकत नाही. आज भारताची परिस्थिती पाहता, भारत 500 वर्ष इतिहास जमा झालेल्या पाठीमागं एवढा मागे गेलेला आहे भारत. भविष्यात
भारताची परिस्थिती 500 वर्ष म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळापेक्षा जास्त म्हणायला हरकत नाही. तशी परिस्थिती आज निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण काय, तर हे असे भोंदूगिरी करणारे, कंपनीमध्ये जॉब देणारे, महामंडळामध्ये जॉब देणारे, आता एस टी महामंडळ असेल, विद्युत महामंडळ असतील, त्या ठिकाणी महिला काम करत आहेत. सगळं काही मी माझ्या म्हणजे आता कोणाचं नाव घ्यायला नाही पाहिजे, पण आता कसं आहे की डोळ्यानं बघितले ते पोलीस डिपार्टमेंटमध्ये काय हाल आहे महिलांचे, एस टी महामध्ये काय हाल आहे, त्याच्यानंतर एम एस सी बीमध्ये काय हाल आहेत, सगळं मी स्वतः माझ्या डोळ्यांनी कधी-कधी मी पाहून न पाहिल्यासारखं केलं. आणि बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या सांगणं शक्य नाही. कारण कसं आहे, कुणीतरी मधीच तिसरा आवाज उठवतंय आणि सुरू होऊन जाते. तर आजची महाराष्ट्राची परिस्थिती ह्या स्त्री स्वातंत्र्याच्या नावाखाली किंवा मला आज माझं वय झालेलं नाही, माझी मानसिकता नाही, मला पाहिजे तसा वर मिळत नाही, मला पाहिजे तसं घर मिळत नाही, ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या भविष्यात येणाऱ्या परिस्थितीला कारणीभूत ठरणार आहे. अशी भयानक परिस्थिती येणार आहे की येणाऱ्या 10 वर्षामध्ये हिंदू समाजामध्ये, सनातन समाजामध्ये तरुण पिढी पुरुषांची अस्तित्वात राहणार नाही. जी 15 ते 21 वर्षाची पिढी अस्तित्वात राहणार नाही येत्या 10 वर्षानंतर पुरुषांची. महिलांची काय असेल तर असेल, पण पुरुषांची तरी राहणार नाही. कारण काय होतंय की आजच्या घडीला 30-30, 35-35 वर्ष झालेली मुलं आणि 35-35 वर्ष वय झालेल्या मुली बगर लग्नाच्या आजच्या अवस्थेमध्ये आहेत. आणि 35 वर्षानंतर प्रजनन क्षमता ही कमी झाल्यामुळे जरी अपत्य झाली तरी ती कमकुवत अपत्य होणार, आजारी होणार. त्याच्यामध्ये जे काही प्रजनन क्षमता कार्यक्षम असते ती 20 आणि 30 या कालावधीमध्ये असते. नंतरच्या काळामध्ये ती क्षीण झालेली असते आणि त्यामुळे भविष्यामध्ये मी सांगत नाही, तुम्ही डॉक्टरांशी चर्चा करा. डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घ्या. आणि मी काय म्हणतो हे कितपत सत्य आहे. कारण तुम्ही 35व्या वर्षी जरी लग्न केलं तर लग्न झाल्या तुम्ही काही मूल होऊ देणार नाही. 2 वर्ष 3 वर्ष तुमची फॅमिली प्लॅनिंग होईल. मूल होऊ द्यायचं, मुलगी होऊ द्यायची, मुलगा होऊ द्यायचा, फलाना होऊ द्यायचा, आत्ताच होऊ द्यायचा, नंतर होऊ द्यायचा. आणि त्याच्यामध्ये तुमचा काळ 3 वर्षाचा चालला जातो. काहींचा ट्रीटमेंटमध्ये मागं पुढं समजा 5 वर्षाचा कालावधी निघून जातो. 38-40 समजा झाले, 40 जवळ गेल्यानंतर आणखी कार्यक्षमता कमी होते आणि अशा परिस्थितीमध्ये मग मूल होण्याची शक्यता कमी असते. मी सांगत नाही, तुम्ही डॉक्टरांशी चर्चा करा. तुमच्या फॅमिली कोणी डॉक्टर असेल त्यांच्याशी चर्चा करा. लेडीज असेल शक्यतो त्यांच्याशी चर्चा करा. जेंट्स असेल त्यांनी जेंट डॉक्टरशी चर्चा करा, हरकत नाही. पण या विषयावर गंभीरतेने विचार करा आणि भविष्यामध्ये हिंदू समाजाला वाचवण्यासाठी जर समजा तुमचा भाग्योदय तुम्हाला सहकार्य करण्यासाठी तयार असेल तर कोणी तरी छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज किंवा महाराजा पोरससारखं कोणीतरी उभा राहील, ती गोष्ट वेगळी. पण भविष्यात परिस्थिती महाकठीण येणार आहे. कारण ही आपलीच चुकी आहे. 90 ते 2010 पर्यंत एवढे आभूषण झाले, एवढे भ्रूण हत्या झाल्या, त्याचा परिणाम आजच्या काळामध्ये भोगावा लागला हिंदू समाजाला. आणि येणारा काळसुद्धा अशाच परिस्थितीमध्ये हिंदू समाजालाच तो त्रास भोगावा लागणार आहे. त्याच्यामध्ये 90 आणि 2010च्या काळामध्ये आपला समाजातील
लोक आपल्याला कारणीभूत ठरलेत की परिस्थिती तशी निर्माण करण्यासाठी. का तर आई म्हणजे आजीचं म्हणणं होतं, सासूचं म्हणणं होतं की मला नातूच पाहिजे. सासऱ्याचं म्हणणं होतं की मला वारसदार नातूच पाहिजे. ह्या परिस्थितीमध्ये जी भ्रूण हत्या करण्यात आली, त्याचा गैरफायदा त्यावेळच्या तत्कालीन डॉक्टर लोकांनी घेतला. कसा घेतला ते तुम्ही तुमच्या पद्धतीनं अभ्यास करून पहा, तुमच्या लक्षात येईल. काही डॉक्टरांनी मुलांचे सुद्धा गर्भपात केलेत. कशासाठी? फक्त पैशासाठी. त्यांनी हे नाही पाहिलं की ती मुलगी आहे का मुलगा आहे, काय आहे? लोकसंख्या सगळ्यात मोठी या ठिकाणी कमी झाली. दुसरी गोष्ट, आमच्या डोक्यात एकच घातलं होतं, 2 मुलं अन् देवाघरची फुलं. परिवार छोटा सबसे अच्छा. आमच्या डोक्यात घातलं. म्हणजे काय झालं की ही संकल्पना डोक्यामध्ये गेल्यामुळे काय झालं की आम्हाला आमचा परिवार कसा वाटला? सुखी वाटला. कसा? लहान परिवार, सुखी परिवार. ह्या संकल्पना डोक्यात घातल्यामुळे काय झालं की परिवाराची संकल्पना संकुचित होत गेली आणि हजारो डॉक्टरांनी त्याच्यामध्ये करोडो रुपये कमवले. आजही कमवत आहेत. कसे कमवतात तेही तुम्हाला सांगतो. अभ्यास करा. मी काही म्हणजे तज्ज्ञ वगैरे जास्त नाही आहे, पण अभ्यास केला की तुमच्या लक्षात येऊन जाईल. कुठलीही मुलगी प्रेग्नन्सीमध्ये राहिली, पहिल्या महिन्यात डॉक्टरकडे गेली आणि सांगितलं, "डॉक्टर साहेब, आम्हाला चेकअप करायचं आहे." जे काय असेल ते. डॉक्टर हा चेकअप वगैरे केल्यानंतर लेडीज असो, जेंट्स असो, कुठलाही डॉक्टर असो, या डॉक्टर लोकाला शासनाने डोक्यावर घेतलं आहे. कुठलाही डॉक्टर असो, तो डॉक्टर तुम्हाला सरळ सरळ जे काय गोळ्या वगैरे त्यांचं केमिकल वगैरे द्यायचं असेल ते देऊन टाकणार, सगळं करणार. ते तुमची शारीरिक क्षमता काय आहे, तुमचं शरीर काय आहे, तुमची पॉवर किती आहे, ते बघणार नाही. तुम्हाला गोळ्या देणार, टॉनिकच्या गोळ्या देणार. तुम्ही गोळ्या खाल्ल्या, तुम्हाला ताकद आल्यासारखी वाटणार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो गर्भ वाढणार आतमध्ये. गर्भ वाढला की मग काय करणार? 9व्या महिन्यामध्ये ते कळा येणं वगैरे जे काय असेल ते स्टॉप होऊन जातं आणि जो त्रास व्हायला पाहिजे तो होत नाही आणि मग डॉक्टर सांगतो कळा येणं बंद झालं, फलन झालं, तुम्हाला सिझर करावं लागेल. सिझरची फी तुमच्या, मी नाही सांगत, मी काय त्याला सांगू, तुम्ही तुमचं ठरवून चेक करा, बघा जे काय असेल ते. मग जिथं समजा 2 ते 5,000 रुपयामध्ये काम होतं, तिथं 40 आणि 50,000 रुपये जर डॉक्टरला भेटायला लागले, डॉक्टर श्रीमंत का बुद्धिमान का तुम्ही बुद्धिमान? किती मिनिटामध्ये ऑपरेशन होतं आहे, सिझर होतं आहे? अर्ध्या तासामध्ये, 1 तासामध्ये. 1 तासामध्ये डॉक्टरनं हात मळीला नाही, पाय मळीला नाही, 50,000 रुपये. जयरामजी की धन्यवाद. तुम्ही त्या ऑपरेशन थिएटरच्या बाहेर, डॉक्टर ऑपरेशन थिएटर, लगेच कॉटवर. मग परत पेशंटला कॉटवर टाकल्यानंतर 4 दिवस, 8 दिवस जे काय असेल, दवाखान्यामध्ये मुलाला फलाना ठिकाणी ठेवावं लागेल, त्याचे चार्जेस अलग, ते वरचं बाकीचं डिलिव्हरी झाल्यानंतरचं बिल वेगळंच. म्हणजे मारला कोण चालला? हिंदू समाजच मारला चालला. कोणाची चुकी? हिंदू समाजाची चुकी. बाकीचे हे शांतीदूताचे डिलिव्हरी होत्यात ते कुठं होत्यात? आता एक ते मोदी आला काल परवा म्हणून ते जरा बाहेर झालेत, नाही तर सरकारी दवाखान्यामध्ये त्यांची भीड लागायची. आपल्या लोकाला लाज वाटते सरकारी दवाखान्यात. आमच्याकडं पैसा आहे, व्याजानं काढू पण प्रायव्हेटमध्ये जाऊ. चुकी कोणाची? आणि प्रत्येक परिवाराची मानसिकता काय झालेली की व सिझरचं ऑपरेशन आहे, 60-70 हजार रुपये सगळं, औषध पाणी, गोळ्या फिळ्या, 70 लाखाच्या घरात लेकरू चाललं आणि काय करायचं? 4 लेकरं होऊ द्यायची, एकच. एक ही बच्चन सबसे अच्छा. त्याला काही येऊ का नाही येऊ? मग एक मूल झाल्यामुळे काय झालंय की लोकांची मानसिकता लाख रुपयाच्या घरात गेल्यामुळे मानसिकता बदललेली आहे आणि मूल होऊच द्यायचं नाही. आणि काही काही मुलींची मानसिकता अशी झाली की आम्हाला लग्नच करायचं नाही. का? तर लाखभर रुपये लागत आहेत, पोट फाडावं लागत आहे, ऑपरेशन करावं लागत आहे आणि ते सिझर करून काय जीवाचे हाल. ते ते आमच्या
70च्या काळामधलं भूत होतं. तिने 4 ठिकाणी कुठं नाही केले तर आणखी लग्न नाही केलं. मग तिचं पाहून तरुण पिढी लग्न करायला धजायला तयार नाही. का? तर ते बाईंनी लग्न नाही केलं. हे चित्रपटसृष्टीतले भुताडं आहेत ना, यांना ते हे काय आता जाऊ द्या तिकडं. पण बाकीची परिस्थिती पहा, की मूल झाल्यानंतर सौंदर्य खराब होतं, शरीर ढिल्लं होतं वगैरे अशा मानसिकता. आता मी एक आजही म्हातारी पाहिली, तुम्हाला सांगतो, 9 लेकरं आहे. त्या बाईला आजच्या काळामध्ये दात आलेत, ठणठणीत आहे. आजच्या काळामध्ये ती बाई कच्चे चणे, भाजलेले नाही, चणे म्हणतो मी, फुटाणे नाही. आता काय आहे, इंग्रजीचं आणि हिंदीचं आणि मराठीचं ही खिचडीच वेगळी आहे. ते हिंदीमध्ये कशाला काही म्हणतात, चण्याला चणे म्हणतात आणि फुटाण्याला चणे म्हणतात. आमच्या मराठी शुद्ध मराठीमध्ये काय म्हणतात, हरभरे. ती म्हातारी आजही हरभरे फोडते दाताने. किती लेकरं होऊन? 9 लेकरं होऊन. त्यात 1-2 काय गेले असतील ते देव जाणे, पण जिवंत 9 आहेत. मग त्यातले 1-2 म्हणजे त्या बाईने किती दिलेत? 1 डझन दिलेत. 1 डझन लेकरामधून 9 जिवंत आहेत आणि आजही ती ठणठणीत आहे. काय लोकांची मानसिकता कशी होईल आणि काय होईल काहीच सांगता येत नाही. त्यात हे सिनेसृष्टीवाले तर एवढे अफवा फैलते की बघायचंच काम नाही. आणि लोक चांगलं घेत नाही, वाईट घेतात. काय तर म्हणे त्या हिरोईननं लग्नच केलं नाही, का तर सुंदर दिसावी म्हणून. मग ते माधुरी दीक्षितनं का लग्न केलं मधीच? ते एका रेखीनं नाही केलं, ठीक आहे. रवीना टंडननी काय केलं? ते करिश्मा कपूरनी काय केलं? आणि त्या करीनाला तर आपलं जमलंच नाही, तिसरं जमलंय. म्हणजे हा भाग आहे की नाही? विचार करा ना. वयाचं मेळ नाही, कशाचाच मेळ नाही, तरी तिला जमलंय. म्हणजे बद्दिमाग आहे की नाही? तर म्हणजे ही परिस्थिती भविष्यात येऊ नये, त्या हिशोबाने हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, त्या दृष्टीने मी बनवलेला आहे. आणि होईल तिथपर्यंत हा व्हिडिओ समाजातील प्रत्येक माता भगिनीपर्यंत जायला पाहिजे. याच्यामध्ये जर समजा तुम्हाला काही चुकीचं वाटत असेल तर विचार करून मला कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शक्यतो या व्हिडिओबरोबर समाजातील इतर गोष्टीचाही अभ्यास करा. मी जसं डॉक्टरचा इतिहास सांगितला, 90 ते 2010 च्या काळामधला जो काही इतिहास सांगितला त्याच्यावरही अभ्यास करा. अशोक खरससारखे भोंदू लोकांचा इतिहास अभ्यास करा की मी खोटं सांगतोय का काय, किंवा TLS जी काय कंपनी आहे नाशिकची, तशा ठिकाणचाही अभ्यास करा की स्वातंत्र्याच्या नावाखाली मुली कुठल्या पद्धतीनं चुकीच्या मार्गाने जात आहेत. प्रत्येक पालकाने त्याच्यावर विचार करावा, आईने विचार करावा. महत्त्वाचा म्हणजे आईला सगळं माहीत असतं बापापेक्षा. तर ज्या कोणी माता भगिनी, मोठी बहीण असेल, त्या मुलीची आई असेल, ज्यांना कोणाला समजा आपली मुलगी कुठं जाती, काय करते, कुठल्या कंपनीत जाते, कोणाशी बोलते, ह्या बारीक सारीक गोष्टी तो इंदुरेकर ओरडून ओरडून सांगायचा की आपापल्या मुलीचे मोबाईल चेक करा, बॅलन्स कुठून येतं ते चेक करा, कसं आलं ते चेक करा. ते इंदोरीकरच्या डोक्यात का किडे भरले होते? ठीक आहे, त्याने लुटलं लोकायला, सगळं झालं, चांगल्या चांगल्याने लुटलं. तर मग ते इंदोरीकरनं लुटलं तर काय डोक्यावर वजं कमी झालं आपल्या? वजं जागेवरच आहे. काँग्रेसच्या काळामध्ये एखादं लाखाचं डोकं आपल्या डोक्यावर होतं, मोदींनी त्याच्यात भर घातली, 250 कोटी काहीतरी केलेत. मग त्याचं काय असतंय? लाखाचं वजन कोटीच्या घरात गेले, फरक एवढाच आहे. वजन कमी होणारच नाही ना. कोणी जरी लुटलं, हजारो वर्षापासून आपल्या भारताला लुटत आलेले आहे, मग ते इंदोरीकरनं लुटलं म्हणून काय चुकीचं आहे? तर ह्या गोष्टीवर लक्ष द्या की
खरोखर आपली मुलगी स्वातंत्र्याच्या नावाखाली नेमकं काय प्रकार करते आणि कितपत योग्य आहे ते, जेणेकरून नंतर पस्तावायची वेळ येणार नाही आणि भविष्यामध्ये जर परिस्थिती अशीच जर राहिली, तर येणारा 10 वर्षानंतरचा काळ महाकठीण असा राहणार आहे. मग तो मोदी असो किंवा योगी असो, कोणी जरी असो, पण काळ कठीण आहे. तर सावध राहा, आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वातंत्र्याच्या नावाखाली भरकटू नका. मी माझ्या 2 मुलीचं ग्रॅज्युएशन केलेलं आहे. योग्य काळामध्ये त्यांचा मी विवाह एकीचा झालेला आहे. एक त्याच परिस्थितीमध्ये विवाहाच्या तयारीत आहे आणि लवकरच तिचा विवाह होणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. धन्यवाद.